आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत आहेतच। सचिन, काय आणखी माहिती द्याल? खरं तर आता मी या ठिकाणी आझाद मैदानाच्या समोर आहे आणि वैतागलेले जे मराठा आंदोलक आहे ह्या मराठा आंदोलकांनी या ठिकाणी आता मुंडन आंदोलन चालू केले। आपण या ठिकाणी पाहू शकताय हे जे मराठा आंदोलक आहे या ठिकाणी आता मुंडन आंदोलन करून या ठिकाणी सरकारचा निषेध व्यक्त करतायत। आपण पाहू शकताय खरं तर हे जे आंदोलक आहेत त्यांनी या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांची केस काढण्यास सुरुवात केली आहे। मुंडन आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण त्या आंदोलकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। या सरकारच्या विरोधात आमचं मुंडन आंदोलन आहे। सरकारनं आमच्या मागण्या मान्य करावं, ते बी आम्हाला आरक्षण ओबीसीतून आरक्षण द्यावं हीच आमची मागणी। आणि मनोज दादाला सहकार्य करून आम्हाला आरक्षण द्यावे मराठ्यांना। तुम्ही आता मुंडन आंदोलन करताय, नक्की काय कारण, कशासाठी? सरकारचा आम्हाला रोष आहे, कारण आम्हाला आरक्षण नाहीये। किती वर्षापासून आम्ही मराठा समाज आमचा वंचित आहे। ते आम्हाला आर्थिक दुर्बळ आमचा मागासलेला समाज आहे। असं नसतंय, काही सगळे हेच नसतात। खरं तर या ठिकाणी पाहिलं आपण सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आंदोलक या ठिकाणी मुंडन आंदोलन करण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर गणपती या ठिकाणी त्यांनी बरोबर घेतलेला आहे आणि हा गणपती बरोबर असतानाच या ठिकाणी हे आंदोलक मुंडन करण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर हा सरकारचा निषेध आहे की काय आहे हे आपण आंदोलन संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही मुंडन आंदोलन करताय? हे जे मुंडन आंदोलन चालू आहे हे जे मुंडन आंदोलन चालू झालेलं आहे तर हे आंदोलन आमचं सरकारच्या निषेध। आम्ही हे केस सगळे बांधून मराठा बांधवांचे हे केस जमा करून आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार हे सरकारला पाठवणार आहेत आणि हे पाठवणार आहेत। त्यामुळे सरकारला आमचं सांगणं आहे की आम्ही इथं मुंबई जाम करत नाहीत, तर आमचे जे मराठा बांधव आलेले आहेत 5000 संख्येचे तो मनोजदादाला भेटण्यासाठी या CSTM पासून आझाद मैदानात जात आहेत। त्यामुळे इथं जे अगोदर ट्रॉफिक असते त्या ट्रॉफिकचा अडथळा हे 5000 लोक आल्यामुळे ट्रॉफिक होत आहे। त्यामुळे असा कसलाही गैरअर्थ समजू नका। आणि मनोजदादाच्या विरोधात ही कसलीही मराठा समाजाची भूमिका नाहीये, ही फक्त समर्थनार्थ भूमिका आहे आणि शांततेची भूमिका आहे। त्यामुळे आम्ही त्रिवर्गाचे आंदोलन नाही तर हे शांततेच्या मार्गाने आमचं हे जे आंदोलन मुंडन आंदोलन चालू आहे आंदोलन आम्ही असं चालू ठेवणार आणि रोज वेगळ्या पद्धतीचं शांततेच्या मार्गाने आम्ही उद्या वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांनी कुठेतरी या ठिकाणी मुंडन केले। काय सांगा, तुम्ही या ठिकाणी मुंडन केले, केस कापलेत? काय शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय। आम्हाला ना पाणी मिळतंय, ना संडासची सोय, ना खाण्याची सोय, पण आम्ही आमच्या खर्चानं एक महिन्याचं राशन पाणी सोबत घेऊन आलेलो, पण पार्किंग लांब आहे। त्यामुळे थोडी आपण या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आंदोलक या ठिकाणी आता वैतागले आहेत आणि सरकारला याचं कुठेतरी भान यावं, सरकारला याचं कुठेतरी गांभीर्य लक्ष द्यावं यासाठी आंदोलक या ठिकाणी स्वतःचे केस अर्पण करतायत। मुंडन आंदोलन या ठिकाणी सुरू झालंय। हे मुंडन केलेलं केस हे जरांगे पाटलांच्या माध्यमातून सरकारला पाठवण्याची आजूबाजूची दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवा। आम्हाला आरक्षण द्या, सुरू आमची आहे कोणत्याही प्रकारची सोय झालेली नाहीये। खरं तर या ठिकाणी मुंडन आंदोलन सुरू आहे। त्याचबरोबर आपण जर पाहू शकताय या ठिकाणी हा जो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा जो परिसर आहे हा परिसर या ठिकाणी आंदोलकांनी पूर्ण भरून गेला आहे आणि खरं तर आझाद मैदानामध्ये आंदोलकांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे हे सर्व आंदोलक जे आहेत हे आता या छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा या ठिकाणी जो मुंबई महानगरपालिका असेल त्या ठिकाणी हे सगळे आंदोलक आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी आंदोलकांना जे आहे जेवण वाटण्याचं या ठिकाणी काम चालू आहे आणि आंदोलक या ठिकाणी जे आहेत जे जेवण या ठिकाणी मिळते ते जेवण घेण्यासाठी आंदोलक या ठिकाणी आता सध्या लाईनमध्ये उभे आहेत। खरं तर या ठिकाणी आंदोलकांची खूप अशी मोठी गैरसोय झालेली आहे आणि ही गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी आंदोलकांना जेवणाची सोय करण्यात आली आहे। नक्की ही सोय कोणी केली आहे आणि कशा पद्धतीने जेवण वाटण्याचा प्रयत्न चालू आहे हा आपण जाणून घेऊया। या ठिकाणी खरं तर जेवण जे आहे आंदोलकांना वाटण्याचं काम चालू आहे आणि आपल्यासोबत जेवण वाटणार काही कार्यकर्ते आहेत। दादा काय सांगाल, काय सांगाल? जेवण हे साहेब यांच्या वतीने आम्ही मराठा सेवक आहे। खरं तर मुंबईमधील मराठा सेवकांच्या माध्यमातून हे जेवण आहे, काय सांगाल? सार्वजनिक जेवण आहे, असं काही नाही, कुणाच्या तर्फे असं काही नाही। तर सचिन तोडकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। CSMT स्टेशनच्या बाहेर काही मराठा आंदोलक हे मुंडन आंदोलनासाठी बसलेले आहेत सरकारचा निषेध करण्यासाठी, तर दुसरीकडे काही समाजसेवी संस्थांकडनं या आंदोलकांना जेवणाचं वाटप केलं जात आहे।
ही दोन दृश्य आपण बघतोय, एकीकडे आझाद मैदान तर दुसरीकडे सीएसएमटी स्टेशनच्या आपण बाहेरची. पाहू शकताय या ठिकाणी जेवण वाटण्याचं काम आझाद मैदानाच्या बाहेर जेवण वाटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आपण पाहू शकताय कशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलक जे आहेत, खरं तर आंदोलकांची मोठी गैरसोय झाली आहे आणि मुंबईमधीलच जे काही मराठा स्वयंसेवक आहेत, जे काही मराठा बांधव आहेत, या मराठा बांधवांनी या ठिकाणी आंदोलकांना जेवण वाटण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं आहे आणि हे जेवण मिळावं यासाठी मराठा आंदोलक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. स्टुडिओ. बरोबर आहे सचिन. ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. एकीकडे मुंडन आंदोलन मराठा आंदोलकांचं सरकारचा निषेध करत सीएसएमटी परिसरात रस्त्यावरतीच ठिय्या मांडून मुंडन केलं जात आहे. दुसरीकडे रॅपिड ॲक्शन फोर्स आज मुंबईमध्ये तैनात करण्यात आली आहे. याचं कारण म्हणजे कालच्याप्रमाणे आज देखील पुन्हा एकदा सीएसएमटी परिसर हा पूर्णपणे खचाखच भरलेला आहे. रस्त्यावरती गाड्यांना जायला जागा नाही. जिकडे तिकडे बघावं तिकडे भगवे झेंडे आपल्याला दिसत आहेत. हे मराठा वादळ जिकडे तिकडे दिसतंय आणि ही दोन दृश्य काही संस्थांकडनं या समाज बांधवांना खाण्याचं वाटप केलं जातंय, जेवणाचं वाटप होतोय. दुसरीकडे आझाद मैदान इथे बसण्याची सोय नाही. याचं कारण म्हणजे तिथे चिखल आहे, त्यामुळे लोक उभे आहेत आणि पोलिसांकडनं देखील वारंवार काही सूचना केल्या जात आहेत की नागरिकांना त्रास होईल असं कोणतंही कृत्य करू नका. मनोज जरांगेंनी तुम्हाला शांततापूर्वक आंदोलन करण्यास सांगितलंय, पोलिसांना सहकार्य करायला सांगितलंय, त्यामुळे पोलीस त्यांना आवाहन करतायत शांतता राखण्याचं. मात्र सीएसएमटी स्टेशन आणि तिथून बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे, चाकरमान्यांचे आज पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी हाल होत आहेत. याचं कारण म्हणजे सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर पूर्णपणे रस्ता पॅक दिसतोय. त्यामुळे काल आणि आज इथून जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. मात्र त्यांचा त्रास तुम्हाला दिसतो, आमचा त्रास दिसत नाही का, असा प्रतिप्रश्नच एका आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना विचारला. आम्ही कालपासून इथे आहोत, आमची कोणत्याही प्रकारची सोय नाही, अशी तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली. आणि आता सीएसएमटी परिसरात सरकारचा निषेध करण्यासाठी मुंडन आंदोलन मराठा समाज बांधवांकडनं केलं जात आहे. तर अधिकची कुमक ही मुंबईमध्ये आज तैनात ठेवण्यात आलेली आहे. एकीकडे गणेशोत्सव आणि दुसरीकडे मराठा समाजाचं हे आंदोलन, त्यानिमित्तानं पोलिसांच्या सर्व सुट्ट्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्या पद्धतीनेच स्वतःचा घरचा गणेशोत्सव बाजूला ठेवून हे सगळे आंदोलक फक्त मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आज मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला गणपती बाप्पाची देखील मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आणि मनोज दादांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी केलेलं आवाहन, त्याची ऑडिओ क्लिप सातत्यानं पोलिसांकडनं या आंदोलकांना माईकवरून, स्पीकरवरनं ऐकवली जाते, जेणेकरून जरांगेंचा आवाज ऐकून तरी हे आंदोलक शांत होतील. तर ही सगळी परिस्थिती सीएसएमटी परिसर आणि आझाद मैदान इथले सगळे अपडेट आपण घेतच राहूया. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.